अध्याय 46. श्री गणेशाय नम. नामधारक विनवी सिद्धासी, मागे कथा निरोपलीसी. नंदीनामा कवी ऐसी, दुसरा कवी आला म्हणून कवने परी झाला शिष्य. ते सांगावे जे आम्हास, विस्तारावे आदि सुरस. कृपा करोनी दातारा, सिद्ध मने नामधारका. सांगेन विचित्र एका, आश्चर्य झाले असे देखा. श्री गुरुचरित्र अलौकिक, गाणगापुरी असता गुरु. ख्याती झाली अपरंपार, लोक येती थोर थोरू. भक्तजन बहु झाले, नंदीनामा कवी होता. कवित्व केले अपरिमिता, समस्त लोक शिकता. प्रकाश झाला चहुराष्ट्रीय, ऐसे असता एके दिवशी देखा. श्रीगुरु नेले भक्ते एका, आपले घरी शोभनदायका. म्हणून नेले आपुले ग्रामा, हिपरगी नामग्रामासी. नेले आमचे श्रीगुरुशी, पूजा केली बहुवसी. समारंभ थोर केला तया ग्रामे, शिवालय एक. नाम कल्लेश्वर एक, गृहस्थ प्रख्यात असेनिक. तेथे एक द्विज सेवा करी, तया नाम नरकेसरी. लिंग सेवा बहु करी, नित्य 5 कवित्वे करी. आनिक नवी निरंतर कल्लेश्वरा वाचून. आनिक नानी कदा वचन, एक चित्ते एकवचन. शिव सेवा करीतसे, समस्त लोक त्यासी म्हणती. तुझे कवित्वाचे असे ख्याती, श्री गुरुची कवित्वारी प्रीती. गुरुस्मरण करी एक, तयासी म्हणे तो नर. कल्लेश्वराशी विकिले जुहार, अन्यत्र देव पूजे अपार. नर स्तुती न करी म्हणे, ऐसे बोलोनिया आपण. गेला देव पूजे कारण, पूजा करिता तक्षण. निद्रा आली तया द्विजा, नित्य पूजा करून आपण. कवित्वे करी शिवस्मरण, ते दिवसी सर्व विसरून. निद्रा आली तया द्विजा, निद्रा केली देवालयात. विचित्र देखिले स्वप्नात, लिंगावरी श्रीगुरु बैसत. आपण पूजा करीत असे, लिंग न दिसे गुरुची दिसे. आपण त्यासी पुसती हर्षे, नरावरी तुझी भक्ती न असे. का गा आमुते पूजितोसी, षोडोपचारे आपण पूजा करी स्थिर मन. ऐसे देखोनिया स्वप्न, जागृत झाला तो द्विज. विस्मय करी आपुले मनी, म्हणे श्री नरसिंह सरस्वती मुनी. आला असे अवतारुणी, आपण पूजा त्याची केली. हाची होय श्री जगद्गुरु, त्रैमूर्तीचा अवतारू. भेट घ्यावी हा निर्धारू, धरुणी आला गुरुपासी. आला विप्र लोटांगणेसी, विनवू लागला शरणापासी. कृपा करी गा अज्ञानासी, नेनो तुझे स्वरूप आपण. प्रपंच मायेने वेष्टून, न ओळखू पहा आपण अज्ञान. तुझी साक्षात शिवनिर्गुण, निर्धार झाला आजी मज. कल्लेश्वर कर्पूर गौर, तुझी होसी श्री जगद्गुरु. माझे मन झाले स्थिर, तुझे चरणी विनटलो. तुझी विश्वाचा आधार, शरणागता वज्रपंजर. चरण कमळी मी भ्रमर ठाकूनिया आलो स्वामिया. जवळी असता निधानू, का हिंडावे रानो रानो. घरा आलिया कामधेनू, दैन्य काय आम्हासी. पूर्वी समस्त ऋषी देखा, तप करीती नसे लेखा. तू न पावसी तया समुखा, अनेक कष्ट करीतासी. न करिता तप अनुष्ठान, आम्हा भेटलासी निधान. झाली आमची कामना पूर्ण, कल्लेश्वर प्रसन्न झाला. तुची सत्य कल्लेश्वरू, ऐसा माझे मनी निर्धारू. कृपा करी गा जगद्गुरु, म्हणून चरणी लागला. श्री गुरु म्हणती तयासी, नित्य आमुची निंदा करीसी. आजी कैसे तुझे मानसी, भक्ती उपजोनी आलासी. विप्र म्हणे स्वामियासी, अज्ञान अंधकारी. आम्हासी कैसा भेटलास परियेसी. ज्योतिर्मय आनंदमूर्ती, म्या कल्लेश्वराची पूजा केली. तेने पुण्य तुम्हा भेटी झाली. आजी आपुली पूजा केली. लिंगस्थानी तुम्हा देखिले, स्वप्नामध्ये लिंगस्थानी. आपण प्रत्यक्ष देखिले तुझे चरण. स्थिर झाले अंतकरण, मिसळावा शिष्य वर्गात. ऐसे विनवी द्विजवर, स्तोत्र करीतसे अपार. स्वामींची पूजा षोडोपचारे, कैचे कवित्व केले देखा. मानस पूजेचे विधान, पूजा व्यक्त केली जाण. श्री गुरु म्हणती तक्षण, ऐका स्वप्न लोकांसी. प्रत्यक्ष आम्ही असता देख, स्वप्न अवस्थे कवित्व एका. त्याने केले वरकडनिका, स्वप्नी भेटलो म्हणून. ऐसे सांगोनी समस्तांसी, वस्त्रे देवविती त्या कवीसी. लागला श्री गुरु चरणासी, म्हणे आपण शिष्य होईन. श्री गुरु म्हणती तयासी, कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासी. पूजा करी गा नित्य त्यासी, आम्ही तेथे सदा वसो. विप्र म्हणे स्वामींसी, प्रत्यक्ष सांडोनी तुम्हासी. काय पूजू कल्लेश्वराशी,
तेथे तुम्हासी म्या देखिले तुची स्वामी कल्लेश्वर त्रैमूर्तीचा अवतार हाची माझा सत्य निर्धार न सोडी आता तुझे चरण ऐसे विनवी स्वामीयासी आला सवे गाणगापुरासी कवित्व केले बहुवसी सेवा करीत राहिला सिद्ध मने नामधारकासी कवीश्वर दोघे गुरु शिष्य गुरुपासी आले येणे रीतीसी भक्ती करीत राहिले मने सरस्वती गंगाधरू ज्यासी प्रसन्न होय गुरु तयाचे घरी कल्पतरू चिंतिले फळ देतसे कथा कवीश्वराशी ऐसी सिद्ध सांगे नामधारकासी पुढील कथा विस्तारेसी एकचित्ते परियेसा इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध मुनी संवाद होत भक्त ज्ञानी परिसोत नरहरी कवी उद्धारण इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्यान्य सिद्ध नामधारक संवादे कल्लेश्वर महिमा नाम षट्चत्वारिंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु ओवी संख्या 43 श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु अध्याय 46 पूर्ण झाला.